मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि आता 2 दिवसांवरती नागपंचमीचा सण आलेला आहे। आता हा सण आला की आपल्या पटकन लक्षात काय येतं तर नेल पेंट, मेहंदीचा कोन आणि गळ्यातले, कानातले अशी वेगवेगळी खरेदी करावी हे आपल्या सगळं डोक्यात येतं। पण हे सगळं खरेदी केलं, मेकअप केला, छान तयार झालं तरीही या सगळ्यांनी एवढीच महत्त्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे की उखाणे। आणि हेच सगळे उखाणे आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी वेगवेगळे सुंदर आणि पारंपरिक असे उखाणे पाहायला मिळतील, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। नाव घेताना ज्या ठिकाणी तुमच्या मिस्टरांचं नाव येणार आहे त्या ठिकाणी मी डॅश डॅश असं बोलेल। तुम्ही उखाणा घेताना तुम्ही तुमच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आहे। चला तर सुरुवात करूयात उखाण्यांना। चला तर पाहूयात पहिला उखाणा काय आहे। तर पहिला उखाणा आहे, शिवशंकराच्या पिंडीला नागदेवतेचा वेढा, शिवशंकराच्या पिंडीला नागदेवतेचा वेढा, सुखी ठेव देवा डॅश डॅश राव आणि माझा जोडा। दुसरा उखाणा आहे, नागपंचमीचा झोका उंच उंच झुलतो, नागपंचमीचा झोका उंच उंच झुलतो, डॅश डॅश रावांच्या साथीने माझ्या आयुष्यात आनंद खुलतो। तिसरा उखाणा आहे, वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा गाई मंजूळ गाणी, वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा गाई मंजूळ गाणी, डॅश डॅश रावांचं नाव घेते नागपंचमीच्या शुभदिनी। चौथा उखाणा आहे, पंचमीचे खेळ खेळून दमल्या सर्वजणी, पंचमीचे खेळ खेळून दमल्या सर्वजणी, डॅश डॅश रावांचं नाव घेऊन गाते मी नागपंचमीची गाणी। तर पाचवा उखाणा आहे, हातात शोभतो हिरवा चुडा गळ्यात शोभते ठुशी, हातात शोभतो हिरवा चुडा गळ्यात शोभते ठुशी, डॅश डॅश रावांचं नाव घेते नागपंचमीच्या शुभ दिवशी। या उखाण्यांमधला तुम्हाला कोणता उखाणा आवडला आहे ते नक्कीच सांगा कमेंट करून, आणि आपल्या चॅनलला एक लाईक करा, एक कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा। चला बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।